नमस्कार, मी आपली शेतकरी कन्या स्वाती काळे. तर सगळ्यांची कमेंट येत होती की ताई तुम्हाला शेती किती आहे आणि शेतामध्ये काय काय आहे तुमच्या. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमची सगळी शेती दाखवते. तर इथून सुरुवात करते. हे बघा, हे आमचं शेततळं, की ह्या शेततळ्यावर आपली सगळी शेती पिकवली जाते. आणि इथं आमच्या गाईचा गोठा आहे, बंदिस्त गोठा. आणि हे खाली इथून दिसतंय, तर ते आपलं शेवगा, केळी, ऊस इथून सुरुवात चालू होते. तर बघूया आपण. तर चला बघूया, मी तुम्हाला प्रत्येक पिकाची प्लॉट दाखवते आणि मला सांगा आमची शेती बघून कशी वाटते काय. तर चला बघूया आपली शेती. तर हा बघा आपला शेवगा. हे 15 मार्चला छाटणी केली होती याची आणि आता पावसाळ्यामध्ये थोडा प्रॉब्लेम झालाय, पण तरी पण कुठंतरी असे शेंगा सेटिंग झालेले याच्यामध्ये. आणि चला, ह्या शेवग्याच्या खालीच आपली केळीची बाग आहे. तर ही आपली केळीची बाग आहे बघा. सध्या ह्याची येण चालू आहे आणि हे 43% येईल. अजून काही प्रोसेस मध्ये चालू आहे. आणि आज ते पलीकडं एवढा चिखल पडलाय तरी सुद्धा पलीकडे केळीची पिल्ली कापायचं काम चालू आहे. आपली एक 5-7 माणसं आहेत कामाला, मिस्टरांसोबत तिकडं काम चालू आहे. चिखलाच्या ह्याच्यामुळे मी खरं आज गेली नाही शेतामध्ये, फक्त व्हिडिओ बनायला आले आज. ह्या अशा प्रकारे येण चालू आहे सध्या आपली केळीची. तर बघूया आपण किती फण्या पडल्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फण्या सध्या निघलेत प्रत्येक केळीच्या घडाला. तर हा खूप मोठा घड पडलाय बघा. ह्याच्यामध्ये भरपूर पडलेत फण्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. त्याला 12 फण्या पडलेत. अशा 10-12 प्रत्येक घडांना म्हणजे आपल्या केळीला फण्या पडायला चालू आहेत. सांगू दे का मुकदम काढतो ऐकू जायचं. आणि इथं आपल्या केळीचा प्लॉट संपतोय आणि इथून पुढं खाली ऊस आणि आंबा चालू होतोय. तर ही चला तुम्हाला दाखवते. तर हा प्लॉट आहे बघा आपला. 22 जानेवारीच लागवड होती ह्याची. हे 262 ऊस आहे फक्त. पाठीमागे 265 ऊस संपलाय. आणि इथे बघा आपल्या आंब्याची बाग आहे. ह्याची आपण काल छाटणी केली. हे अजून याच्यामधले काय गोळा केलं नाही. आणि हे आंब्याच्या खाली सगळा आपला 262चा थोडा आहे ऊस आहे आणि 86-0चा सगळा ऊस आहे. पलीकडे तुम्हाला तिथं विहिरीच्या पासून चालू होते तुम्हाला दाखवते. आणि हा बघा, हा 262 ऊस आहे. ही एक आपण नवीन व्हरायटी लावली ह्या वेळेस. आणि याच्या खाली सगळा 86-0चा ऊस आहे. इथून स्टार्टिंग होतं पार खालीपर्यंत. तर ही अशी झाली आपली संपूर्ण शेती. आणि इथं विहीर आहे आपली. हे खूप जुनी विहीर आहे. पलीकडे आपल्या तळ्यापाशी एक विहीर आहे वरती घरापाशी. आणि ही खूप जुनी विहीर आहे. आता पावसाळ्यामुळे गच्च भरली. खूप पाऊस झाला इकडे, एवढा भयंकर पाऊस चालू आहे. खूप चिखल झालाय, त्याच्यामुळे खाली शेतीकडे खालच्या रानात जाताच येत नाही. तर इथूनच दाखवतो तुम्हाला. ही आपली सगळी शेती आहे बघा. 5-7 एकर ऊस आहे आणि 1 एकर आंब्याची बाग आहे. 2-2.5 एकर केळी आहे. आणि वरती घरापाशी आपल्या शेवगा आहे 1 एकर. आणि बाकीचं थोडंसं आपल्या गायींसाठी चारा करायलासाठी थोडंसं इथं पलीकडं आपण रिकामं शेत ठेवलंय. तर कशी वाटली ह्या शेतकरी शेती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा. थँक्यू.